नमस्कार शेतकरी मित्रांनो. पहिले तर आपले रवी साबळे यांना, रविराज साबळे, जे की ड्रॅगन फूड आणि तैवान पिंक पेरूचे जे उत्पादक आहेत, त्यांना अभिनंदन की त्यांचे यूट्यूबचे 1 लाख सबस्क्रायबर आणि फेसबुकचे 4 लाख झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. सांगायचं की आता सध्या म्हणजे वृष्टी चालू आहे आणि रेड अलर्ट दिला आहे. शेतकऱ्यांचं काय पीक आलेले गुडघ्यापर्यंत आलंय. ते काय होतंय, पाऊस आणि सततच्या पावसामुळे ते पीक काय तग धरून राहत नाहीये. थोडं पाणी आलं, नदीला पूर आला, कुठं काय झालं की ते असं एकदम पाण्याला काय कोण अडवू शकत नाही. ते असं सनाट निघून जातं. जसा आमदाराचा ताफा कॉन्वे जसा असतो, मंत्र्याचा कॉन्वे जसा असतो तसा निघून जातो, तसं ते सनाट निघून जातं. ते पुढं कोण आहे बघत नाही, काय नाही काय नाही. कारण शेतकऱ्याचा जीव असतो त्या पिकात. एवढं लावलंय, पेरलंय, त्यासाठी मेहनत घेतली. ते बघायला प्रशासन अजून कुठं कुणाच्या बांधावर काय पोहोचलं नसत. पण कुठंही दऱ्याखोऱ्यात, कोपऱ्यात, डोंगरात, सगळ्या पिकाच्या आतमध्ये एक जर रोप सापडलं कशाचं, तर प्रशासन असं सनाट कारवाई तर विषय सोडा. आता तर काही शेतकऱ्यावर भयानक चालू आहे की बाबा शेतकऱ्यांनी काय उत्पन्न घ्यायचं आता हे ह्यांनीच ठरवायचं. पण ह्यांनी हे का ठरवत नाहीत की बाबा पीक काय घ्यायचंय, पीक घेतलंय त्याला भाव काय द्यायचा आहे. फक्त तुम्ही काय करायचं, शेतकऱ्याने काही गुन्हा केला, पकडा टाका, जमिनी लुटायच्यात, सातबारे कोरे करा. कसं तर काय बोलणार आहे आता, जाऊ द्या. प्रशासन बी आपलंच आहे. अपेक्षा आहे नवीन झालेले त्याच पदावर तिसऱ्यांदा आपले नवीन झालेले मंत्री माननीय बारणी मामा यांच्याकडून तरी ही अपेक्षा आहे की त्यांनी बघावं, जरा याच्याकडे लक्ष द्यावं. तुमचं तर अभिनंदनच आहे की तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात. तुमच्याकडून तरी अपेक्षा आहेच, कारण शेतकऱ्याला शेतकऱ्याकडूनच अपेक्षा आहे, सरकारकडून तर काही नाहीच.